तर अशा पद्धतीनं आज सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। तर राज्यपाल सुद्धा या ठिकाणी आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल इथे दाखल आहेत। आपण ही दृश्य सध्या लाईव्ह पाहतोय। राज्यामध्ये आज शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतो आणि त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाते। तर ही दृश्य आपण पाहतोय। राज्याचे राज्यपाल सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतात। आज राज्यभर शिवजयंतीचा एक प्रकारे उत्साह पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले जाते। ही सध्याची आपण दृश्य पाहतोय। आज 396वा शिवजन्मोत्सव आहे आणि या सोहळ्याची सगळीकडेच तयारी करण्यात आली। राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतात। जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा सध्या राज्यभरात दुमदुमतात। राज्यामध्ये शिवजयंतीचा उत्साह आहे आणि राज्याचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत हे सुद्धा आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने राज्य केलं होतं त्या सगळ्या स्मृतींना उजाळा दिला जातोय आणि त्यांना अभिवादन केलं जाते। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। राज्याचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाते। जय भवानी जय शिवाजी असा जयघोष आज राज्यभरात ऐकायला मिळतोय। राज्यपालांकडून सुद्धा शिवरायांना अभिवादन केले जाते आणि या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, राज्यपाल आचार्य देवव्रत सध्या शिवाजी महाराजांना अभिवादन करताना दिसतात। बरोबर कल्याणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते दादर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे आणि आपण या ठिकाणी महापौर रितू तावडे या देखील या ठिकाणी उपस्थित आणि काही शहरामध्ये या ठिकाणी राज्यपाल आचार्य देवव्रत हे जे दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क उद्यानामध्ये अश्वरूढ पुतळ्यावरती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात या ठिकाणी पुष्पहार अर्पण करतील आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन देखील करतील आणि आपण बघतो अनेक कार्यक्रम आपण बघतो राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त घेण्यात येणार आहे आणि त्यानिमित्त आपण बघतो या ठिकाणी राज्यपाल हे क्रेनच्या आधारे वरती गेलेले आहेत आणि त्यांनी आता थोड्याच वेळामध्ये ते जे छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा त्या ठिकाणी ते अभिवादन करतील आणि पुष्पहार अर्पण करतील। कल्याण मनोज, अभिवादन केल्यानंतर कुठल्या शासकीय कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले का? नक्कीच आपण बघतो राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम आहेत। त्यामध्ये आपण बघतो रॅल्या देखील मोठमोठ्या या ठिकाणी निघणार आहेत। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज शिवनेर या ठिकाणी आहे आणि त्यानंतर संध्याकाळी ते आग्र्याला जाणार आहेत आणि त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करणार आहेत। पण आपण बघतो राज्यपालांचे देखील कार्यक्रम आहेत। राज्यपालांनी लोकभवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अर्पण करून या ठिकाणी अभिवादन केले आणि त्यानंतर ते दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती आलेले आहेत। त्या ठिकाणी ते आपण बघितलं राज्यपाल हे काही क्षणामध्ये या ठिकाणी जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे त्यांना हार अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करणार आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुंदर फुलांची सजावट देखील या ठिकाणी करण्यासाठी ते जे अश्वरूढ पुतळा आहे त्याला या ठिकाणी फुलांनी सजवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत, नागरिक देखील उपस्थित आणि आपण बघितलं राज्यपाल आता पुष्पहार अर्पण करत आहेत। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना आपण हा दृश्य बघू शकता। कॅमेरामॅनद्वारे आपण या ठिकाणी आपण हा दृश्य बघू शकतो। या ठिकाणी राज्यपाल हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुष्पहार अर्पण या ठिकाणी करत आहेत आणि त्यावेळी ज्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या आपण बघू शकतो या ठिकाणी राज्यपाल पुष्पहार अर्पण करताना या ठिकाणी दिसत आहेत। नक्कीच मनोज, ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूयात। राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात। आज राज्यभरामध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि दादरच्या शिवाजी पार्क इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असा
पुतळा आहे आणि त्या पुतळ्याला सध्या राज्यपालांकडून अभिवादन केलं जातं। महापौर रीतू तावडे आणि अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि नेते या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला जातो। आज 396वा शिवजन्मोत्सव सोहळा आहे आणि राज्यात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतो। दादरच्या शिवाजी पार्क इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असा पुतळा आहे आणि या पुतळ्याला राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पहार अर्पण केला। मुंबईच्या महापौर रीतू तावडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। शौर्य, रणनीती आणि नेतृत्वाची एक अनोखी कला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे होती। त्यांनी ज्या पद्धतीनं मराठा साम्राज्याचे ते संस्थापक होते त्यातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि आज 396व्या शिवजयंती उत्सवाची सगळीकडेच धामधूम पाहायला मिळते। किल्लेरी शिवनेरीसह सध्या राज्यभरामध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतो। युद्ध कौशल्य, न्यायप्रिय प्रशासन, सैनिकांच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक धोरणं बनवली होती। मराठा साम्राज्याच्या स्थापनेसाठी त्यांनी अनेक कष्ट घेतले होते आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आज जय भवानी जय शिवाजी असा जयघोष ऐकायला मिळतो। 396व्या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी राज्यभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। तर अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे। खरं तर केवळ जयंतीच नाही, एक सण म्हणून हा एक स्वाभिमान सोहळा असल्यासारखा आपण याकडे पाहतो। राज्यात आज शिवजयंतीचा सोहळा अतिशय उत्साहात साजरा केला जातोय। जय भवानी जय शिवाजी असा जयघोष केला जातोय। शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीचा सगळीकडेच उत्साह पाहायला मिळतो। अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पाहिलं जातं। रयतेचा राजा अशी त्यांची ओळख आहे। जयंती म्हणजे केवळ एक सण नाहीये, तर तो एक प्रत्येक मराठी मनाचा स्वाभिमान सोहळा म्हणून याकडे पाहिलं जातं। तर दादरच्या शिवाजी पार्कमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। यावेळी नवनिर्वाचित महापौर रीतू तावडे सुद्धा उपस्थित आहेत। राज्यपालांनी शिवरायांना अभिवादन केल्याचं पाहायला मिळतं। शिवजयंतीच्या सध्या शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि राज्यभरात शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहात साजरा केला जातो। दादरच्या शिवाजी पार्क इथली ही दृश्य आहेत। या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अतिशय मोठा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी आहे आणि या पुतळ्याला राज्यपालांनी अभिवादन केलं। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतो। जय भवानी जय शिवाजी असा जयघोष केला जातो। 17व्या शतकातले एक महान शूरवीर म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पाहिलं जातं। शौर्य, रणनीती आणि नेतृत्वाची कला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे होती। त्यांनी अतिशय कष्टातून मराठा साम्राज्य निर्माण केलं। अथक परिश्रम त्यासाठी घेतले। किल्ले जिंकून मराठा साम्राज्याची त्यांनी स्थापना केली। युद्ध कौशल्यच केवळ नाही, तर न्यायप्रिय प्रशासन, सैनिकांच्या कल्याणासाठी धोरणं आणि नागरिकांसाठी विकास कामं करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची ओळख आहे। आज राज्यात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। मुंबई पालिकेतर्फे शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि दादरच्या शिवाजी पार्क इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या ठिकाणी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। फुलांची या ठिकाणी आकर्षक सजावट देखील करण्यात आली। मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रीतू तावडे सुद्धा या शासकीय कार्यक्रमाला उपस्थित आहेत। यावेळी शिवरायांना अभिवादन करण्यात आलं। आज राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतो।
महाराष्ट्रात स्मरणसभा, शौर्यदर्शक कार्यक्रम, व्याख्यानं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. शासकीय कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आले. ही दादरच्या शिवाजी पार्क इथली आपण दृश्य पाहतो. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं. शासकीय कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे शौर्य, कर्तृत्व, दूरदर्शी नेतृत्व आणि स्वराज्य स्थापनेच्या आदर्शांना एक उजाळा देण्याचा मार्ग आपण या ठिकाणी म्हणून पाहू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.